बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पाडळसिंगी पाचेगाव शिवारामध्ये ओढे नाल्यांना पाणी तर शेताचं देखील मोठं नुकसान। बीडच्या आष्टी तालुक्यातील केरोळ नदीला पूर। आष्टी ते कडा जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक खोळंबली तर अहिल्यानगरकडे जाणारा मार्गही बंद। लातूर शहरातील अनेक गावांमध्ये पावसाचा कहर। रस्त्यांना नदीचं स्वरूप, नागरिकांच्या गाड्या देखील गेल्या वाहून। लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। गंगापूर उंबडगा मार्गावर आलं ओढ्याचं पाणी। गंगापूर उंबडगा मार्गावरील वाहतूक ठप्प। बुलढाण्याला अवकाळी पावसानं झोडपलं। दिवसभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। रात्री 8:30 वाजल्यापासून पाऊस सुरू। बारामतीमध्ये अनेकांच्या घरामध्ये शिरलं होतं पाणी। युगेंद्र पवार यांच्याकडनं पूर परिस्थितीची पाहणी। नुकसानग्रस्त कुटुंबांना दिले अन्नधान्याचे किट। वणी उमरखेडमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक मात्र विस्कळीत। अकोल्यामध्ये पावसाचा कहर। पावसानं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। मशागतीची कामं खोळंबण्याची शक्यता। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नाले गावात नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। ड्रेनेजचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार। रिसोड, मालेगाव, मंगळूरपीरमध्ये पावसाची दमदार हजेरी। साताऱ्यातील वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात। टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळली। अपघातामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी। नांदेडमध्ये 2 दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग। पावसामुळे मशागतीची कामं खोळंबली। मुसळधार पावसानं बळीराजाची चिंता वाढली। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। वरवट येथील ओढ्याला पावसानं पूर। पुरात आई, मुलगी आणि पुतणी गेली वाहून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।